सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बहुचर्चित वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोते राहणार अकोला यांनी भ्रष्टाचारातून कमवलेली करोडो रुपयांची संपत्ती अपसंपदा त्वरित सील करून त्या सर्व प्रॉपर्टी लिलाव करून आलेली रक्कम शासन तिजोरीत जमा करा असे आदेश विभागीय चौकशी अधिकारी आणि उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी अकोला यांना ऑगस्ट 2024 ला पत्र दिले असून अद्यापर्यंत उपसंचालक डॉक्टर भंडारी यांना कारवाईचा मुहूर्त मिळाला नाही। या प्रकरणाची माहिती करिता पत्रकारांनी शेकडो कॉल करूनही महोदय डी कमलेश भंडारी साहेब कॉल रिसीव्ह करून उत्तर देत नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून या भ्रष्टाचारात बरबटलेल्यांनी महाभ्रष्टाचाऱ्यांनी चक्क आरोग्य प्रशासनालाच वेठीस धरल्याचं दिसून येत आहे। भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या एका अधिकाऱ्यानं हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी लेकर डुबेंगे अशी भूमिका घेतल्यानं आरोग्य प्रशासनात चांगलीच खळबळ उडाल्याची खात्रीलायक माहिती आहे। या अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर दिवसाच काजवे चमकल्याची ही माहिती दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजला प्राप्त झाली आहे। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षानुवर्षे भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचारात अनेक अधिकारी कर्मचारी बरबटलेले असल्याची माहिती सर्वप्रथम सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने जगासमोर आणली होती। या भ्रष्टाचारात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पंडित डॉक्टर तडस यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारीही सामील होते। हे आता सूर्यप्रकाश एवढे समोर आले। एवढंच नाही तर या भ्रष्टाचाराचा मलिदा अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी देखील लाटलाय। या भ्रष्टाचारासंदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने वृत्तमालिका सुरू केली आणि त्यानंतर समाजसेवक खरात यांनी या संदर्भात तक्रारी देण्यास सुरुवात केली। याचा परिणाम असा झाला की अनेक प्रकारच्या तिकडमबाज्या करून आणि लायकी नसताना देखील भांडारपाल पदावर बसलेल्या प्रकाश बोते राहणारा अकोला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। परंतु ही कारवाई अत्यंत तोकडी असल्याचं सांगत दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सातत्याने या प्रकरणी बाकी दोषींवर कारवाईसाठी आग्रह करीत राहिला। त्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार आणि वृत्तमालिका सुरूच ठेवली। विशेष म्हणजे दबावातून का होईना परंतु या भ्रष्टाचारासंदर्भात वेळोवेळी चौकशी समित्या गठीत करण्यात आल्या। विद्यमान आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी यांच्या नेतृत्वातही एक समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने देखील जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका काही लोकांवर ठेवला होता। आज तेच भंडारी हे आरोग्य उपसंचालक झाल्यावर मात्र जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करतायत, बोटचेपी भूमिका घेतायत। यावरून हे स्पष्ट आहे की भंडारी हे देखील आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत। हा सगळा प्रकार होत असतानाही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। कारण चौकशी समितीच्या अहवालात तत्कालीन वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोते यांनी भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशामधून जमा केलेली चलचल संपत्ती जप्त करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून निर्देशित करण्यात आले आहे। या प्रकारामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असताना आणि या भ्रष्टाचाराप्रकरणी केवळ आपल्यावरच कारवाई करण्यात आल्याचा प्रचंड राग आल्यानं मग बोते यांनी आता प्रशासनाला ब्लॅकमेलिंग सुरू केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। बोते यांनी थेट आरोग्य उपसंचालक अकोला कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगितले की जर माझ्यावर कारवाई करण्यात आली तर या भ्रष्टाचारात जे कोणी सामील आहेत त्या सर्वांची पोलखोल मी करेन। बोते यांच्या या धमकीमुळे आरोग्य विभागातील अनेक भ्रष्ट लोकांचे धाबे चांगलेच दणाणले असून त्यामुळे काहीही करून भ्रष्ट असलेल्या बोते यांना वाचवा अशी हालचाल सध्या आरोग्य विभागात सुरू आहे। यावरून आरोग्य विभागातील भ्रष्टाचार हा किती व्यापक प्रमाणात आणि सखोल हे स्पष्ट होतंय। आता भ्रष्ट अधिकारी एकमेकांना वेठीस धरताना दिसून येऊ लागलेत। त्यामुळे आरोग्य विभागात सध्या या विषयाची गरमागरम चर्चा सुरू आहे। जिल्हा रुग्णालयात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय या विषयावर आता शिक्कामोर्तब झालेला असून या भ्रष्टाचाराला कंठ फुटू लागलाय। पर्यायानं सध्या आरोग्य विभागावर एका मोठ्या सर्जरीची आवश्यकता आहे। सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींना बडतर्फ करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे तसेच त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचा पैसा त्वरित वसूल करून तो शासन दप्तरी जमा करावा अशी मागणी या निमित्तानं दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज आणि हॅलो बुलढाणा करत राहणार। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 9404 58 83 19 आणि 9130 83 30 24।